पाटील आता बदल होणार बर का? 3 पॅनल पडले, 3 पॅनल पडले पाटील. हा. अरे बापरे, ते भेसयुक्त पनीर असन म्हणून पोट दुखतंय. अहो याच्यातून घ्यायचं थोडं, त्याच्यातून घ्यायचं थोडं, याच्यातून घ्यायचं थोडं, घालायचं खिस्यात. महाराष्ट्रात तुकाराम नावाचं वादळ आले. होय का? मी तर म्हणते तुकाराम मुंडे साहेबांसारखं असं 100 अधिकारी तयार व्हायला पाहिजेत. मी या भारताचा सुजान नागरिक. काय बाई अजून हा माणूस झोपलाय. ओ अहो ओ काय करायचंय अजून तुला? अहो किती वाजले? काय एवढे उशीर झोपलाय? पोट दुखते. कशाने पोट दुखते? रात्रीची पार्टी ती पनीर खाल्लं होतं. वाटलंच मला काहीतरी आबार गाबार ठुसला असेल आणि आता म्हणे पोट दुखतंय माझं. बरं आवरायला घ्या, चला जाऊ आपण दवाखान्यात. चला तुम्ही पण आवरायला घ्या आणि मी पण स्वयंपाक. ए निळू भाऊ, अहो भाऊजी तुम्ही आवरती पावसात का भिजताय? अहो निळू भाऊ कुठे गेला? अहो त्यांची ना रात्रीपासून ना तब्येत बरी नाही, पोटलंही दुखतंय बाबा. बरी नाही, काय झालं? काय रात्री पार्टीला गेलते म्हणे. पार्टीला? हो काय ते कसलं ते पनीर का काय खाल्लं म्हणे त्यांनी. अरे बापरे, ते भेसयुक्त पनीर असन म्हणून पोट दुखतंय. हो ते बी असतंय का? हो. काय माहिती बाबा, आपल्याला तर काय माहित नाही बघा भाऊ. दवाखान्यात नेलतं का नाही? नाही आवरायला सांगितलंय, आता दवाखान्यात घेऊन जाणार आहे. आता मी जाऊ घेऊन त्यांना? नाही निघालोय आम्ही. चालतंय, मी येतो मग. अहो भाऊजी चहा हवी? नको चहा नको, मला जरा घाई आहे. पाटील काय चाललंय? बरं चाललंय तात्या. यंदा पावसाने आपल्याला ताणलंच ना जरा. हा ताणलं पण झाला शेवटी पाऊस. नाही आता होतील पेरण्या बरं का? शेतकऱ्याचं मार्गी लागणारी. ए निळू, राम राम तात्या. काय नवी कापडे घातल्यात आज? चला मला गावात फेरफटका मारावं. गावची निवडणूक लागली असं समजले का? काय हो? हा? मागच्या पंचवार्षिकला गाव बिनविरोध झालत. बर पण यंदा काय बिनविरोध होऊन द्यायचं नाही आपल्याला. बर 3 पॅनल पडले, 3. 3 पॅनल पडले पाटील. हा. तर मग काय डोक्यात तुमच्या मग यंदा? अहो याच्यातून घ्यायचं थोडं, त्याच्यातून घ्यायचं थोडं, याच्यातून घ्यायचं थोडं, घालायचं खिस्यात. म्हणजे आपला विकास, गावचा विकास. गावचा विकास. पाटील आता बदल होणार बर का? कसलं बदल मिळू भाऊ? महाराष्ट्रात तुकाराम नावाचं वादळ आले. होय का? तू म्हणतो ते बरोबर आहे निळभाऊ, बरोबर आहे. असे 100 तुकाराम तयार झाले पाहिजे. होणार. हा बरोबर आहे, ज्या बरोबर टायमाला आहे. 100 तयार होणार का, महाराष्ट्राचा कचरा साफ होणार. हा, काय बरोबर आहे. पाहिलंच पाहिजे. होणार बघा. फिरवतो तुला इर्टिका गाडी मध्ये नारा नारा नारा. अंजू काय सॉरी लय खुश आहे मोडू मध्ये. आज एकदम हटके. मूड ती तुझ्या जागा. काय? चहा. चाल चाल. जणू काय आज असं वाटतंय, जणू काय आज असं वाटतंय चंद्र जमिनीवर उतरलाय. राहू द्या तुमचा चंद्रबिंद्र. तलाट्याकडे जा गावात आणि शेतीची नोंद करून घ्या. अरे बापरे, माझ्या तर लक्षातच नाही राहिलं राहू. तुमच्या काय लक्षात राहत? अरे 7-8 दिवस झाले त्याच्या चक्कर मारतोय. ये आज, ये उद्या, ये परवा, ये तेरवा. अहो द्यायचे
द्यायचे त्याला 4-2 रुपये व्हायचं मोकळं. बरं, चालेल, कसं मला कळतं? देतो मी त्याला 4-2 रुपये मग? आणि आपल्या शेतीची नोंद करून घेतो. जाऊ ना दादा, खरंच जाऊ. चला चावत कुठले, चला. काय म्हणा पण महाराष्ट्र आता सुधारणार. तुकाराम मुंडे साहेबांसारखे कर्तव्यदक्ष अधिकारी आल्यापासून आहे ना त्या समध्यांचे धाबेदान आणलेत. आता सगळाच भ्रष्टाचार बाहेर यायला लागलाय हो. यायलाच पाहिजे. हा, सुरुवात झाली त्याची. अहो मी तर म्हणते तुकाराम मुंडे साहेबांसारखं असे 100 अधिकारी तयार व्हायला पाहिजेत. नमस्कार. नमस्कार. कोण आपण? मला नाही ओळखलं. कसे ओळखणार नाही का? मी या भारताचा सुजाण नागरिक. आता सुजाण म्हणलं तर तुम्हाला जरा थोडं आश्चर्यच वाटेल नाही का सगळ्यांना. सुजाण, आता तुमच्या चर्चेतून मी ऐकलंच आपल्या या महाराष्ट्राचं वारं बदललंय नाही का. नक्कीच वारं बदललं. कारण या महाराष्ट्रामध्ये अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सन्माननीय तुकारामजी मुंडे साहेब यांची नियुक्ती झाली. मग सगळे भेसळखोर अगदी शांत झाले. म्हणून हे बदलाचं वारं तयार झालं आणि ते व्हायलाही पाहिजे. आणि तुम्ही सगळेजण काय म्हणता, अजून 100 तुकाराम मुंडे तयार झाले पाहिजे. वा, किती छान सुंदर बोलता हो तुम्ही. 100 तुकाराम मुंडे साहेब तयार झाले पाहिजेत. नक्कीच झाले पाहिजेत. हा देश वाचला पाहिजे. पण आपण कधीतरी आपल्या मनाला विचारलं पाहिजे. आपण स्वतः विचार केला पाहिजे की आम्ही सुद्धा या भारताचे नागरिक आहोत. फक्त नागरिकच आहोत, पण सुजाण नाही, कर्तव्यदक्ष नाही. मग आम्ही सुजाण नागरिक, कर्तव्यदक्ष नागरिक कधी होणार हो? कधी विचारला आपल्या मनाला प्रश्न? कधीच नाही. आम्ही काय करतो? भेसळयुक्त अन्न पदार्थ विकत घेतो. कोण घेतो? आम्हीच. भेसळयुक्त अन्न पदार्थ विकत घेणारे आम्हीच. इतरत्र कचरा टाकणारे आम्हीच. अंमली पदार्थाचं सेवन करणारे आम्हीच. ज्या संविधानानं आपल्याला मतदानाचा मूलभूत अधिकार दिलाय तो 4-2 रुपयापोटी आपला आत्मा, आपला स्वाभिमान विकणारे आम्हीच. आणि काय तर 100 तुकाराम मुंडे तयार व्हायला पाहिजे. पण आम्ही नाही. आम्ही कर्तव्यदक्ष होणार नाही. कधीतरी आपल्या मनाला प्रश्न विचारा. आम्ही कधी सुधारणार? आमच्या स्वतःमध्ये कधी बदल आम्ही घडवणार? पहिला बदल आपल्या स्वतःमध्ये घडवा, तरच हा देश वाचेल आणि हा भ्रष्टाचार मुक्त भारत देश बनेल. भेसळ मुक्त भारत देश बनेल. नमस्कार. आमच्यात बदल नक्कीच घडू. आजपासून अंमली पदार्थ आणि गुटखा सेवन पूर्ण बंद आणि भेसळयुक्त हॉटेलो जेवण पण बंद. आजपासून आम्ही कोणाला लाच देणार नाही किंवा कचरा रस्त्यावर टाकणार नाही. निवडणुकीत पैसे घेणार नाही, पण स्वाभिमानाने मतदानाचा हक्क बजावू. वा, खर तर याच गोष्टी आपण सर्वांनी पाळल्या पाहिजे. तरच आपला हा महाराष्ट्र वाचेल, तरच आपला हा देश वाचेल. चला तर मग आपण सगळेच जण कर्तव्यनिष्ठ नागरिक बनूया, सुजाण नागरिक बनवूया आणि या भारताचं स्वप्न साकार करूया. भारत माता की जय. भारत माता की जय. चला तर मग स्वतःपासूनच बदल घडवण्याला सुरुवात करूया आणि तुकाराम मुंढेंसारख्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्याला साथ देऊया.